नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज होता संडे। पिऊच्या आत्तूला आणि नानाला होती सुट्टी। म्हटलं चला आता पिऊला घेऊन जावा शेताला। आता ती पण बरीच मोठी झाली तर काही घेऊन जायला हरकत नाही। मग काय निघालो आम्ही शेताला जायला। पिऊच्याला आणि आत्तूला माहीत आहे मला शेतात चालता येत नाही, तर पिऊला घेऊन कसे चालणार म्हणून बघू पिऊचे रिॲक्शन आता। तो येतोय जवळ, आम्ही तरी काय करू? सगळ्यांना सोड घे त्याची। काही म्हणा पण शेताला आल्यावर खरंच खूप भारी, खूप मजा येते बरं का। हे बघा पिऊच्या आत्तू तिला आता वासराजवळ घेऊन जाणार आहे। बघू आता पिऊची रिॲक्शन वासराजवळ गेल्यावर काय होते ते। पिऊ आंब्याच्या झाडाला अशा प्रकारे बार आलेला आहे यावर्षी। तर बघू आंबे आता किती येतात ते। हे बघा आता पिऊ गेलेली वासराजवळ। भूक लागली। बाबू 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 काय होतं काय होतं काय होतं। बापरे पिऊ वासरू असं धावेल असं वाटलं नव्हतं, पण जाऊ द्या आता। हे बघा हे चिंचाचे झाड आहे, चिंचा खूप वरती आहेत, खाली तर नाही आहे। असतील तर बघू, खायला भेटल्या तर भेटल्या, नाहीतर मग जाऊ द्या। भाऊजींनी जर काढल्या तर ठीक आहे वरती चढून, मग भेटेल मला खायला। मी मासा पाणी बघितला। बघा किती शांत आणि भारी वाटतंय, मस्त किती छान वातावरण झालेलं आहे। संध्याकाळची वेळ आहे सध्याला। यात मासे असतात पण आता कॅमेऱ्यात ते दिसणार नाही, बस जाऊ द्या। मग नाही दिसले तर नाही दिसले। मला चिंच खायची आता, बघू आता। खूप दिवसांनी चिंच खाणार आहे। पिऊ पोटात असताना तर काय मला खाता आलं नाही, ती झाली तर आता मी खाऊ शकते। पिऊला पण चिंच खायची, पण तिला काही देणार नाही ते पा बघितलं ना। बापरे चिंच तर खूप आंबट होती, पण काही नाही, खूप दिवसांनी खाल्ली त्याच्यामुळे मला खूप भारी वाटलं चिंच खाऊन। हे दोन आमचे बैल आहेत, एका बैलाला पप्पा घेऊन चाललेत पाणी प्यायला, एकाला भाऊजी म्हणतायत मला घेऊन जायचंय तर ते जातील एकाला घेऊन नंतर। तर हे पाणी प्यायला घेऊन चाललेत आता पप्पा। पिऊ काय ऐकायला तयार नाही, म्हणून तिला थोडीशी चिंचाची टेस्ट करायला दिली। तिचं रिॲक्शन कसं झालंय तोंड बघा तिचं। तिला आवडली तर खरी, पण तिला आंबट पण लागलीच असेल ना चिंच। ते बाबा बापरे, भाऊजींनी काय ऐकायला तयार नाही। लहान आहे पण धाडसी खूप आहे, गेलेच शेवटी त्या बैलाला घेऊन पाणी पाजायला। त्यांना ह्या गोष्टींची खूपच आवड आहे, त्यामुळे ते गेलेच ना, ऐकतच नाहीत ते अजिबात। जाऊ द्या ठीक आहे, चांगल्या गोष्टी लहानपणापासूनच त्यांना या गोष्टींची सवय लागली। आता काय आम्ही पण ट्रेडिंगवर व्हिडिओ बनवणार आहे। ते मी आणि पिऊच्या लहान मोठ्या आत्तूने असे मस्तपैकी ट्रेडिंगवर व्हिडिओ बनवले, असे फोटोज काढले। मग काय फोटोशूटवर असे आगळे वेगळे मस्त पोज केले आणि असे फोटो काढून घेतले खटाखट। बघितलं ना, हे लहान आत्तू पिऊच्या, त्यांना व्हिडिओपेक्षा फोटो जास्त आवडतात। पिऊ बघा कशी बघते माझ्याकडं, मस्त सेल्फी काढून घेतल्या। हे फणसाला बघा कसे फणस आलेले। आता काय संध्याकाळचे आम्हाला 6च्या आत घरी बोलवलं होतं मम्मीने, 5:45 वाजले। ताईनं आम्ही पटापट निघालो चालत जाताना। पिऊच्या मोठ्या आत्तीनेच पिऊला घेतलं आणि हे काय रस्त्यातच आम्हाला पिऊची आजी भेटली, मग काय आम्ही काय चान्स सोडतो काय तिथं, पण पिऊच्या आजीने पिऊने फोटो काढले। हे बघा सूर्य पण आम्हाला म्हणतोय की घरी जा पटकन, बाय।